सर्व संघांना सूचना, या राज्याच्या स्पर्धेचे गटातील सर्व सामने हे गटातील सर्व सामने 15 मिनिटं थर्ड चेंबूर एका बाजूला डुवटाई छटरी आहे आणि आता सुपर टॅकलची संधी आणि छटरी चारच्या कलरमध्ये समतोल बॅलन्स मॅच सुरू आहे. त्याच्या हाताखालून निश्चित दोन आले आणि दोन सक्सेसफुल दोन खेळाडू नंबर 12 आणि उंच उडी मारून निश्चितच प्रतिनिधित्व केलेलं आहे. टर्न आलेत आणि संधी मिळाली का बघूया. 6च्या कव्हर मध्ये बोनस आहे. बाजूला मिडलाईन स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध अंकुर या देखील सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. वेटिंग फॉर दॅट बोनस अँड देन दॅट टाइम सडनली त्याने लगेचच बॅग वरती घेतला आणि तो वरती अटेम्प्ट केला. आणि आता बघा जर्सी नंबर 3 देखील म्हणतोय की 3 पण या ठिकाणी बीट करण्यासाठी आलेला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपली स्वतःची फिटनेस सांभाळणारा खेळाडू आहे. मुंबई उपनगरचा आणि बघा टोटलच्या माध्यमातून चौदा अजून आपण लोक पाहतोय वरती गेल्यानंतर ज्या प्रकारचा फिटनेस आहे कारण आपल्याला आपण पाहत आहोत आणि कव्हर थोडीशी शांत ठेवावी लागेल ज्या प्रकारे अटेम्प्ट करताना चेंडू आणि कॉर्नर आले साथी घेऊन क्या बात है अप्रतिम सुंदर. जर्सी नंबर 4 शेवटचे दोन खेळाडू जर्सी नंबर 12 आणि उंच उडी मारून निश्चितच प्रयत्न ओम कल्याण ठाणे या संघाकडून जर्सी नंबर आपण पाहतोय ऑरेंज जर्सी मध्ये संघ ओम कल्याण ठाणे तर व्हाईट आणि ब्ल्यू जर्सी मध्ये चेंबूर गेल्यानंतर चेंबूर मुंबई उपनगर. कॉर्नरच्या हाताखालून निश्चित दोन आले आणि दोन सक्सेसफुल 1+2 3 गेल्यानंतर चेंबूर फर्स्ट हाफ समोर आहे मिडलाईन नांदेड जर्सी नंबर 18. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही या संघाला पाहू शकता मिडलाईन आता कॅल्क्युलेशन जर्सी नंबर 18 उपनगर स्वामी समर्थ ठाणे दोन्ही संघांना पहिला पुकार. आपण छान सर्व संघांना सूचना, या राज्याच्या स्पर्धेचे गटातील सर्व सामने हे गटातील सर्व सामने 15 मिनिटात ते 15-5-15 ते खेळवले जातील. याची सर्व संघांनी 3/2 गेट फ्री तसं या ठिकाणी तिघांबरोबर 2 फ्री मिळाले असते. 4च्या कलरमध्ये समतोल बॅलन्स मॅच सुरू आहे. जर तुम्ही पॉइंट्स टेबल पाहिलं तर क्रमांक 2 वर मिडलाईन विरुद्ध तर जी इंडियासाठी त्यांना रिप्रेझेंट करायला मिळाले बीच कबड्डी स्पर्धेमध्ये आणि संधी मिळाली. मिडलाईन ज्या पद्धतीने आले अवश्य बघा ज्या प्रकारे आपण बॅकशूटला येतो किंवा जो चांगला अँगल होईल. थोडासा लेट झाला होता म्हणून चांगला सपोर्ट आला. थर्ड चेंबूर एका बाजूला डुवटाई छटरी आहे आणि आता सुपर टॅकलची संधी आणि ओम कल्याण ठाणे संघाला कंपल्सरी पॉइंट घ्यावा लागेल. पुन्हा एकदा आपली पायाची स्पीड या ठिकाणी जो लेफ्ट कॉर्नरच्या हाताखालचा अटेम्प्ट करून त्यानंतर आपण पाहिले आणि घाई संकटाला आमंत्रण देईल. ची कव्हर 4 ची झाली. एका बाजूला 2 ची कव्हर 3 ची गेली ओम कल्याण ठाणे.
आकाश पुन्हा एकदा त्याच्या बाजूला जो महत्वाचा इन्फॉर्म लीडर आहे अंकुर संघाचा आणि संधी आहे सुपर टॅकलची 2 पॉइंट्स फॉर ओम कल. आता पुन्हा एकदा सज्ज उडी बघा त्या बात सुंदर पॉइंट. साठी प्रयत्न ओम कल्याण ठाणे संघाच्या खेळाडूकडून अशी 6ची गौरव आता किती राहील साखळी चेंबूर खरं 5च्या कव्हर मध्ये थर्ड रेड साठी किती सहज मारलं मला पण किती सहज वरती अटेम्प्ट 5च्या कव्हर मध्ये जो इम्पॉर्टंट लीडर आहे त्याला आवश्यक आणि तो या ठिकाणी क्लिक होतोय का बघूया. ओम कल्याण ठाणेसाठी जर्सी नंबर 4 या अगोदर आपण 3ला पाहिलं ज्याला पॉईंट मिळाला आणि थोडस आपण पाहिलं घाई झाली होती म्हणजे सपोर्ट छान मिळाला कारण उलटा बॅकवर्ड तर नाही म्हणू शकत मात्र तयार झाली आणि त्यातील आपण स्ट्रेंथ पाहतोय इट इज प्लेइंग हिअर आणि संधी मिळाली पण त्याची गरज होती आणि निश्चितपणे या ठिकाणी खूप छान प्रयत्न करणं अपेक्षित. हाफ चान्सेस आणि या ठिकाणी हे पण आले जर्सी नंबर 12 शिंदे चेंबूर संघाकडून आणि आता मात्र चांगली कव्हर अशी जोडी अपेक्षित आहे. अंकुर संघाकडून देखील प्रशिक्षक म्हणून आपण पाहत आहोत त्यांचे योगदान या संघासाठी. जर्सी नंबर 3 5च्या कव्हर मध्ये आणि भविष्याला आवश्यक आहे चित्रदय चव्हाण यांचा सन्मान करतील स्नेहा शिंदे. अरे मोठ्याने बोलता येतात पोचली सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्यांचा गजर करूया आपण. सत्कार सन्मान व्यासपीठावर आपण करत आहोत सर्व मान्यवरांचा आणि निश्चितपणे श्री दत्तगुरु चषक 2025 राज्यस्तरीय मंडळाचे उपाध्यक्ष यशवंतरावजी शिंदे आणि अनिलभाई शिंदे यांना विनंती करतो की आपले गावचे सुपुत्र भाजपा नेते प्रभाकरभाई शिंदे यांचाही या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करावा. 12 तरी वाजते प्रचे उपाध्यक्ष यशवंतराव शिंदे अनिलभाई शिंदे यांना विनंती करतो चेंबूर शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात यावा. सम्राट पुणे पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीधरभाई खेतले निवृत्त विजय यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येत आहे. मी संजयराव शिंदे यांना विनंती करेन की सूर्यकांतभाई खेतले यांचा या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करावा. संजयराव शिंदे. सेकंड कॉल निवृत्त विजय चिपळूण आणि न्यू सम्राट पुणे या दोन्ही संघांना खेळण्याच्या दिशेने दुसरा पुकार. क्रीडागण क्रमांक 1 वर होणारा सामना असेल. ज्येष्ठ आणि मार्गदर्शक संदीपभाई कुलगे यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. आणि सुधीरभाऊ शिंदे यांना विनंती करेन की संदीप कुलगे यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा. स्वामी समर्थ ठाणे मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड खेळण्याच्या दिवशी सुधीर शिंदे यांना विनंती करतो की संदीपजी कुलगे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात यावा. क्रीडा क्रमांक 2 मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड स्वामी समर्थ ठाणे दुसरा पुकार. सेकंड कॉल ग्राउंड नंबर 1
संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपण याची नोंद घ्यायची आहे. माजी सैनिक सुरेश अण्णा गुरव यांचा यथोचित सन्मान करण्यास मी आमचे मनेभाऊ प्रभाकरराव शिंदे यांना विनंती करतो. त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करावा. व्यासपीठावरील उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन अनिल भाषण यांना विनंती करेन त्यांचं स्वागत करावं. थर्ड चेंबूर न्यू सम्राट पुणे आणि न्यू विजयी चिपळूण या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. आपण दुसरा पुकार देऊन झाल्याची नोंद घ्या. त्याचप्रमाणे मुलूर स्वामी समर्थ ठाणे आपण देखील दुसरा पुकार देऊन झाल्याची नोंद घ्यायची. आपण थर्ड रेट पाहतोय दोनच्या कव्हर आणि 2+2 1 अनिल कपूर स्टाईल झकास 4 बॉयज अंकुर विरुद्ध सुरतला सामना आपण पाहतोय. या स्थितीमध्ये गुणसंख्या आहे. शेवटचे 5 मिनिटं 16-28 ओम कल्याण ठाणे 16 गुण 28 गुण चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर 12 गुणांची आघाडी आपण पाहत आहोत. संघ चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर या संघाकडे आहे. श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. या ठिकाणी मुक्काम घाटवाडी शिरगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे ब्लॉक केलं थांबवलं सक्सेसफुल कव्हर. ओम कल्याणला कमबॅक करावं लागेल. कंपल्सरी एक ऑल आउटची गरज आहे. संपत आली. आधी हीच रायटिंग असते. तुमचं मग काय कशाला खेळ बघायला हम करू लक्ष. तिसरा आणि अंतिम पुकार न्यू सम्राट पुणे न्यू विजयी चिपळूण या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपला संघ
जय त्या दिवशी ठेवायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर होणारा सामना क्रीडांगण क्रमांक 2 तरुण चेंबूर मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड स्वामी समर्थ ठाणे. आपण क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना अंकुर विरुद्ध मिडलाईन. हा सामना संपल्यानंतर आपला संघ त्वरित क्रीडांगण क्रमांक 2 वर तयार ठेवायचा आहे. वेट केला नाही आणि चुकीला माफी नाही, सहज गुण. आताच म्हटलं होतं ओम कल्याण ठाणे संघाला कमबॅक करायचं असेल उर्वरित ज्यावेळेस शेवटची 5 मिनिटं डिक्लेअर केल्यानंतर त्यांनी पॉइंट्स मिळवले त्यानंतर कंपल्सरी एक ऑल आउट आवश्यक आहे. आजची केवळ 2-1 गेमचं आपण कॉम्बिनेशन पाहतोय. ओम कल्याण ठाणे या संघाला शेवटची काही मिनिटं कॉल केल्यानंतर हळूहळू बदल होतो. खेळामध्ये बघूया 3+2 4+2 संधी मिळू शकते कारण 4 खेळाडू आहेत चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर संघाचे. ओम कल्याण ठाणे तर आपण पाहत आहोत पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 आपल्या संघाला विन करण्यासाठी प्रयत्न करतोय. ज्या वेळेस आवश्यक आहे त्या वेळेस संकट मोचन करून येतोय आणि टायमिंग वर पॉइंट घेऊन जातो. संधी मिळाली, वाट पाहिली, अंगावर घेतलं अक्षरशः करणने त्या खेळाडूला. आणि सुपर टॅकल प्रयत्न खूप चालले. कबर या ठिकाणी शांत करून आकाश कदम अनुभवी खेळाडू आहे. कारण अशा वेळेस तुम्हाला वेळ काढूपणा किती मिनिटं उरलेली आहे काय कॅल्क्युलेशन होऊ शकतं. संधी निश्चितपणे होती कारण हा ऑलआउट फार इम्पॉर्टंट होता ओम कल्याण ठाण्यासाठी. द डिफरन्स बिटवीन द पॉइंट्स पण त्यामुळे तुम्ही कमबॅक करू शकत होतात. तीनच्या कबरमध्ये चढाई करत असताना आणि सुपर टॅकलची संधी या अगोदर पण आता पण बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह क्लासिक 2 आपल्याला सुपर टॅकल पाहायला मिळाले. मी आताच म्हटलं की जरी टचवर पकडलेलं असलं तरी सुद्धा एक ऑल आउट फार आवश्यक होता कारण त्यानंतर काही मिनिटं तुम्हाला मिळू शकली असती. शेवटचं मिनिट आणि निश्चितच 60 सेकंदामध्ये किती रेट मोठी होणार त्याच्यावर अवलंबून कारण ऑल आउट झाले असते तरच ते 6 गुण मिळाले असते. न्यू हिंद विजयी चिपळूण न्यू सम्राट पुणे क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण खेळण्याच्या दृष्टीने त्वरित सज्ज राहायचे. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक आपला सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर राहील. न्यू हिंद विजयी चिपळूण रत्नागिरी न्यू सम्राट पुणे मुलुंड क्रीडा केंद्र मुलुंड आणि स्वामी समर्थ ठाणे आपण देखील खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. आपण देखील तिसरा आणि अंतिम पुकार घेऊन जाण्याची नोंद घ्या. सुरू असलेला सामना मिडलाईन आणि अंकुर संपल्यानंतर त्वरित आपण क्रीडांगण क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा. 3 ची कव्हर पुन्हा एकदा संधी क्या बात आहे. मगाशी हाच खेळाडू ज्या ठिकाणी मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला and that was the point. yes चेंबूर केंद्र चेंबूर विजयी ठरलेला आहे. चांगली लढत आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया दोन्ही संघांसाठी. वेल प्लेड and what a comeback in the second half. टीम ओम कल्याण ठाणे अनफॉर्च्युनेटली 2 consecutive जे आपण पाहिले बॅक टू बॅक सुपर टॅकल जे 4 गुण निश्चितच आघाडी पुढे घेऊन गेले अन्यथा ही मॅच छान होऊ शकली असती. चला न्यू हिंद विजयी चिपळूण न्यू सम्राट पुणे immediately on court number 1 the next